कथा अण्णा भाऊंची मी दावली हो, कृष्ण काठाची दौलत मी पाहिली. कथा अण्णा भाऊंची मी दावली हो, कृष्ण काठाची दौलत मी पाहिली. रंगड्या बोलीचे ग्रामीण बाजाचे, खेड्या पाड्याची निधड्या चालेचे. रंगड्या बोलीची ग्रामीण बाजाची, खेड्या पाड्याची निधड्या चालीची. गाऊ कृष्णेची शान देऊ कृष्णेला मान, गाऊ कृष्णेची शान देऊ कृष्णेला मान. आज कथेची छक्कड मी गायली व कृष्ण काठाची दौलत मी पाहिली. कथा अण्णा भाऊंची मी दावली हो, कृष्ण काठाची दौलत मी पाहिली. ए लिंबाजी, अरे काय म्हण गाड्या, रात्रीचा तमाशा काय रंगला नाही. खरं आहे की त्या जागरणामुळे तर अशी झोपायची वेळ आली. तर असं का म्हणतो रे तू? रंगला नाही तर रंगला नाही, तुला रंग दिसला का तमाशामध्ये? पण बकुळा सच्ची बर का, अरे तिनं सपशेल सगळ्या पब्लिकची माफी मागितली मग आणि म्हणाली आजचा तमाशा रंगणार नाही. गाडे तिचं तरी काय खोट होत का? आता मला सांग, तिचा खरा डोलक्यात जर आजारी पडला मग ती तरी काय करणार का नाही? तुझं मी म्हणणं कराय मग त्या ढोलक्या आजारी पडला म्हणून त्यांना काय ते जमलंच नाही. हा. लिंबाजी, हे बघ शेवरा नाना येतो इकडे. शेवरा नाना? तो आपल्याकडे राम राम नाना. राम राम नाना. काय रे, काय करता तुम्ही इथं? नाही म्हणजे समजा ठीक आहे ना व? हा हा. समजा ठीक आहे. बेस नाही नाही, गप्पा हाणत बसलात. काय काम धंदा आहे का नाही? रानात जायचं का नाही? आहे की नाना, काम आहे आमच्याकडं. मग 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 काय माहिती आम्हाला. पण कसं आहे नाना, सकाळपासून काम करून कटाळा आलाय म्हणून जरा गप्पा हाणत बसलो. अरे दिवसा कटाळा करायचा नाही, काम करायचं काम. हा खरं आहे की तुमचं? नाही नाही, काम नसेल तर माझ्या रानात या. काय नका नका, आम्हाला बी रानात आहे की आमच्या काम. हा माप आहे माप आहे. काय रे, यो नाना खोत कुठे दिसला का? नाना कोण दिसलं होतं ते कुठं रे? चावडी मोर. हा चावडी मोर दिसलं होतं. नाही, त्याला आवाज न द्यायचं होतं. आवाज ना हा काय ह्याचं? नाही, उद्या वाड्यावर डावरा आहे. त्याला जेवायला बोलवायचं होतं. हा बोलवा की. तुम्ही बी या. आम्ही हा कधी? उद्या रातच्याला आहे. अयो रातच्याला? रातच्याला होय. का हो? नाही, रातच्याला म्हणलं घाबरायला काय झालं? नाही ना. भ्यागाच येतं. हा, येतो की येणार. येतो येतो. या तुम्ही मग. हा, येऊ का मी? या की. या या. ऐ, या काय म्हणते या शौर्य नानाला गावातली लोक भूत का म्हणतात रे? बाबा तो माणूस मरतच नाही. अरे त्याच्या आता एखादा माणूस मरतच नाही म्हणून त्याला काय भूत म्हणतात होय? तसं नव. मग आता तो आला, मी त्याला राम राम घातला. त्यानं फिरून जबाब दिला का? नाही का दिलं? नाही दिला. दिलाच नाही. हा अरे त्यानं फिरून जबाब दिलाच नाही, कारण तो राम राम कधी म्हणतच नाही. हंगाशी म्हणजे राम नामाला जो घाबरतोय तो भूत असतोय. अरे पण भूत असतोय मान्य आहे, पण कसं आहे त्याच्या मागची कथा काय म्हणायची? आता मला माहिती आहे. मला कुठली ठाऊक असायला ती कथा? त्या खोत नानाला माहिती आहे. होय. हा, आपण असं करू, त्या खोत नानाकडे जाऊ.
आणि त्यालाच विचारू ह्याच्या मागची कथा काय आहे ती. असं म्हणतो हा. मग भाकरी राहू दे इथंच. हा. आताच्या आता चल हा. आणि खोत नानाची गचंडी नको धरायला. आपण इमानदारीत जाऊन पाया पडून विचारू. हा. खोत नाना, तुम्हाला शौर्य नानाची कथा माहिती आहे का हो? उठ चल, की, चल, चल. उठ की, उठ की, उठ की. चल की लवकर. अरे माझं वाहन कुठे गेलं? आता चपला घाल. घालतो की बाबा. चला चला. खोत नाना. नाना, हा. त्या शौर्य नानाची काहीतरी भानगड आहे म्हणा. उघडलं. अरे खरं म्हणतोस की बघा की त्या भूताच्या मळ्यात काय चाललंय. कृष्ण काठाची दौलत मी पाहिली, कृष्ण काठाची दौलत मी पाहिली. आबा आता ओळखूनच दाखवा. हा आता ओळखतो का नाही बघ. आता मधलं बोट हे आता ये बघ. आईला चुकलं गाड्या. आता आता माझं ओळख बर का. आता मी पकडतो हा मधलं बोट ओळख. हा अरे हे काय मारती पोराला. हा अव हे तू काय आज बी शाळेला गेला नाही. हा ठाव आहे मला. अहो पर असं फुटवर चालायचं. आता मी काय केलं. नाही काय केलं तुम्ही, काय केलं नाही. पर अशानं चुक्याचं शिक्षण व्हायचं नाही. नाही व्हायचं. अरे येऊन घ्या. अरे साळत का गेला नाहीसा. मला शाळा न ग. का? मला शाळेत धाडून तुम्ही कुठं बी जाणार नाही का. अरे येडा यायचा का. तुला सोडून कशा पाहिजे जाईन ना. हा अरे बापाचं शेपूट होऊन फिरतोय असा. जरा 4 बुक शिकलं तर बरं नाही का व्हायचं. अरे लिहता वाचता आलं म्हणजे माणूस शान होत या. आबा कुठं शिकलेलं होती. मग ते शान नाहीस का. आणि तू बी कुठं शिकलेलं होती. मग तू येडेस वय. अगा बस लय चुरू चुरू बोलू नका. अगं देन एक दान का ठेव. अगं नको. राम 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 राम. या बाबा. काय काय म्हणतोय लिओक. शाळा नको म्हणतो या. असं कसं. शाळा तर शिकवली पाहिजे की. आता म्या मॉप ओढून सांगितलं पण तू काय ऐकतच नाही. अहो असं कसं नाना मानताय तुम्ही. हा अहो 4 सबूत वाचता बिहाय पाहिजे का नको. हा कसं. तेच म्हणतोय मी अभि पण पोर ऐकतच नाही. ना तुम्ही एक काम करा. त्या मास्तरला जाऊन भेटा. ते मास्तर येईल आणि तुमच्या पोराला शाळेत घेऊन जाईल बघा. तसा बी विचार माझ्या येतोय मनात. पण माझ्या पोराचं राहू द्या. तुमचं सांगा तुम्ही काय काम काढलं. काम म्हणजे काम होत पण बारीकच होत. अरे काम बारीक असो नाही तर मोठा असो पण काम तर आहे ना. तसं नाही ना. काम तर आहेच म्हणा. मग सांगा की. ते असं विचारायचं होतं. हा. ते शेवरा नाना आलं होतं का इथं. त्यावर ना हा आला होता की. कशा ते आवताना दी आला होता. हावताना द्यायला आलता होय. हा. आम्हाला बी दिलं की त्यानं. होय अरे मग बेसच झालं की. आता आपण संगतच जाऊ. नाही नाही जी जाऊ सांगतच. हा. नाना त्या शौर्य नानाची काहीतरी भानगड आहे म्हणा. भानगड नाही 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 ती हो त्यातलं नाही बरं का. नाही 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 तसलं नाही हो. मग तसली भानगड न हो. हा. सांगा रे तुझ. हो समद गाव म्हणत तो माणूस नाही म्हणून. माणूस नाही म्हणून आता हे तुम्हाला काय ठाऊ. आता आम्हाला ठाव असतं तर आम्ही तुमच्याकडे आलो असतो का. अवा आम्हाला कळलं त्याच्या मागे काहीतरी कथा आहे. ही कथा ऐकायला आम्ही तुमच्याकडे आलो. असं म्हणताय होय. कारागीर प्रवचन नाही म्हणजे कथा ऐकायला आलाय. होय. आहा, आता सांगायचं म्हणजे कसं माझे लई ती समागली गोष्ट आहे. असं.
आमचं चुक्या नाही ना आता अहो, नाही हो तुम्ही सांगा ते गेला जे दिस नाही वर्ष वर्ष त्याचं काय झालं भलर दादा भलर भलगरी दादा भलर भलर दादा भलर सॉरी लय खुशीत दिसतेय भलर. गुरुपदे, हा? मला वाटतं यंदा ऊस लावावं बघ. अगं विहिरीला बी मोग पाणी आहे. हं? चांगलं गेलं लावा की हा. ऊस लावा पर दुसरा बी एक विचार करा आता कंचा आता मळ्यामध्ये एक घर बांधा अगदी मनातलं बोललेच बघ तू. इथं घर पाहिजे बघ. हो आणि हा. एक गोटा बी बांधा चित्रबांसाठी बांधू बांधू. कसं नाक चावलं गावात समजून नागाला कापलं मी. अरे देवा नागाला कसं कापलं? अरे देवा अरे दादा नागचाव, इकडे या रे माझ्या धाग्याचं नाक चावलं. अरे देवा असं कसं नाक चावलं रे? काय झालं बरं कसं झालं? अरे नाक चावलं. नाक चावलं आम्हाला मुली घेऊन आलो आता कसा धीर धरू? त्यांचे डोळं बंद व्हायला लागले ना गं बाई. नाना काय होत नाही नाना काय नाही होत नाना काय नाही होत काही होणार नाही. आता मी आजी करणार मला शेताच्या बांधावर पुरा. नका म्हणू. नका म्हणू. कसं होणार रे देवा? कसं होणार? भैरोबाच्या देवळात न्यायचं का चला अरे मग येळ कशाला करता उचला की उचला चला, चला. अरे, अरे चला रे. अरे माझ्या जागेची कसं रे? चावलं रे. कसं रे नाक चावलं? उघडलं खरं म्हणतोय की बघा की धनी धनी जिथं झालं देव पावलं म्हणायचा. चमत्कार चमत्कार झाला चमत्कार वय वय चमत्कार झाला पर ही गार अशी सोडता यायची नाही कोंबडं मारलं पाहिजे. अरे 4 कोंबडं देते म्या. माझं धनी जिथं झालं देव पावलं मला. वहिनी तुझं खूप बळकट आहे गं. होय होय होय. पण तसं जायचं नाही नाही चला मी कोंबडं देते. चला माझ्या सकट. गाडीत कोंबडं टाकीस तर तू इथंच पाहिजेस. मग मी येतो धाडून. हा अरे मर्दा बंडू सवेरा मेला होता पण मरून परत जिता झाला. आयो समधी भूत त्या बंडू शिवाराने जमा केल्या जरू. लिंबा अहो भूत शेत नांगरत्यात नाना शेवराचं. अरे योग कलियुग आहे बाबा कलियुग. कृष्ण काठाची दौलत मी पाहिली. कृष्ण काठाची दौलत मी पाहिली. हे समजा असं झालं बघा आशी भानगड आहे वय. आयो तर मी काय विचारतो बंडू सवेरा खरं मी आला होता का? आता घ्या एवढं समज रामायण सांगून झाल्यावर रामाची सीता कोण हे कळलं नाही का? अरे मर्दा बंडू सवेरा मेला होता पण मरून परत जिता झाला. आयो म्हणजे मरून जिता. आयो काढवास का काम करणार गाड्या नाही काम करत ना डोसक नाही की हो. मग लई विचार करू नग
नाही करत परत तरी कसं आहे बंडू सवराला भूत का मानत्यात ए लिंबा आता त्याला काय का म्हणा ना चल उठ बरं. नाही र म्हणजे त्याच्या मळ्याला बी भूताचा माळा म्हणतात. हा अरे तिकडं काही म्हणू देत आता लय उशीर झालाय आपल्याला सांज व्हायली बघ पार. हा चल बरं. आम्हाला बी काम आहे ती असं वाईच मला पीठच जायचं आहे. पेटत जायचंय मग आम्ही बी तिकडच जाणार आहे. येताय काय? नाही नाही मी थोड्या वेळाने येणार आहे. नाही तेवढी संगत दिली असती तुम्हाला. नाही नाही संगत नको तुम्ही निघा. असं म्हणतात निघा तुम्ही. चला 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 येऊ? हा या या. बघू राहिलं तर राम राम चला आता. राम 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 राम. पाय दुखायला थांब ना, थांब, जाऊ दे त्याला. परत तिकडे जाऊ बघू. येईल कुठं मागं का परत? आणि तुम्ही दोघं होय हा का हो? काय झालं? ह्यो सामान मी लिंबा. हा ह्यो लिंबा आणि मी सांबा. तुम्ही भूतागत का करायला लागलाय? काय करा? तू सांभा ना. हा वय वय. ते बघितलं का? काय बघायचं? ते बघ ना. सांबा लिंबा ते आपलं लिंबा. सांबा अरे त्या भूताच्या मळ्यात काय चाललंय? अरे बोल की दातखिळी बसली का? शेतनागरीचं काम चाललंय जणू. असं दिसतंय समधी भूत त्या बंडू शिवाराने जमा केल्या जणू. लिंबा सांबा या शेवऱ्या नानाचं काम काहीतरी वेगळंच दिसतंय. अरे होतणारा सांगायला पाहिजे ना. वय 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 वय. अहो, सांगा की चला की लवकर. चला 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 चला. काय सांगाव काय कळत नाही. हारायला पाहिजे आला. बाबो चला चला चला. काय बाबा ते बघून कसं तरी व्हायला लागले मला. फार अवसानच कळलंय माझं तर. अरे तुझं अवसान गळलं इथं मी गळून पाडायची आधी. नानाला सांगितलं पाहिजे. सांगा सांगा नाना हो ना ना. कोण रे? आम्हीच आहोत की. काय रे? अरे बघा काय झालं? तिकडं काय? ते बघा अरे किती भूताच्या मात बघा जरा. टिंब पेटलेली दिसतात. अहो टिंब. अहो भूत शेत नांगरत्यात नाना शेवराचं. अरे योग कलियुग आहे बाबा कलियुग. कलियुगात काय होईल काय सांगता यायचं नाही. अरे बाबा नेमकं काय म्हणायचं? अरे कलियुगात भूताची माणसं आणि माणसाची भूत झालेत. असा कसा कलियुग बाबा म्हणायचा हा? अरे कलियुग म्हणजे कोणी माणूस फिनूस नव. म्हणजे भूत म्हणायचं काय म्हण? अरे भूत बी नव. नीट उलगडून सांगा की नाना. कलियुग म्हणजे काय ते तर सांगा. कलीबाबाचं युग म्हणजे कलियुग. अरे हा तर तुक्याचा आवाज. तुक्या कुठं आहे? तुक्या ए तुक्या. नाही आता हाय छतावर. अरे तो का गेला छपरावर? उतर खाली उतर. नाही उतरत. मला भूताचं नांगूर बघायचंय. भूताचा नांगूर बघायचा म्हणतोय. आता उतरतो खाली का म्यावरती येऊ? आणि म्यावरती आलो ना तर तुला ढकलून देईन मी खाली. तू तसं नाही करायचं. ना ना वर्ग तुमचं काय ऐका नसं झाले की. अरे म्या काय येणार नाही वरती. नाही तुझा लेख आहे एकलाच. चमारी लई शाना झाला वय. मग येडा हो का? अरे एक सबूत बी पाडून ये ना.
लय भारी दिसते. म्हणजे काय अहो नुसतं लेख भारी नाही आमचे नाना त्याच्यापेक्षा भारी आहेत हाय का नाही नाही म्हणजे पोरग माझं तसं डोसक्यानं लय भारी आहे. बरं साळच नका म्हणता या. नाही नाही ना असं कसं बरं अहो, शाळा पाहिजे. हा शाळे वगैरे काय खरं नाही बघा धन दौलत शेती पायका अडका काय उपयोगाचं नाही पण खरं ज्ञान का नाही शाळेतच मिळतंय बघा. हा हा खरंय तुमचं मी बी तेच म्हणतो या. पण पोर ऐकतच नाही. अरे अरे उतर खाली. बरं मी काय म्हणतो जरा आपण तिकडे जाऊन बघायचं का म्हणजे माणसं नांगरत्यात का भूत हे बी कळेल का नाही. असं म्हणतो हा. जायचं हा. चल चला ना तुम्ही आता काय आमचं बरं नाही का? नाही मला जमायचं नाही. का तो मला सोडायचा नाही. होय तो माझ्या माग आल्या बिगर राहायचा नाही. असं म्हणतोय हा बर मग आम्ही जातो. चला आपण जरा जरा जपून बरं का. नाही जपून जाणार की आणि जरा काय डाव उजवं दिसलं का नाही का तसंच माघारी येणार. अहो इकाची परीक्षा कोण घेणार बरोबर आहे. लगेच येणार. या. मी बी येतो तुमच्या संग. हे बेजाल हे बेजाल म्हणजे कसं एकापेक्षा दोघं चांगलं आणि दोघापेक्षा तिघं चांगलं रा बाबा तिथंच येतो. अरे ये खाली. कथा अण्णा भाऊंची मी दाबली हो कृष्ण काठाची दौलत मी पाहिली. कथा अण्णा भाऊंची मी दाबली हो कृष्ण काठाची दौलत मी पाहिली. रंगड्या बोलीचे ग्रामीण बाजाचे खेड्या पाड्याची निधड्या चालेचे. रंगड्या बोलीची ग्रामीण बाजाची खेड्या पाड्याची निधड्या चालीची. गाऊ कृष्णेची शान देऊ कृष्णेला मान. गाऊ कृष्णेची शान देऊ कृष्णेला मान. आज कथेची छक्कड मी गायली व कृष्ण काठाची दौलत मी पाहिली. कथा अण्णा भाऊंची मी दाबली व कृष्ण काठाची दौलत